माय हाव वयाचे 30-32 वर्ष झालेत मला. हा पण मला आता हाडाचे, कोपराचे, गुडघ्याचे, कमरेचे मला नुसते हाड दुखालेत. हा तुम्हाला तू काय असं काय दुखणं काय? मग काय दुख ना बापा. कस काय दुखण्याकडे? आता त्याचा घरगुती उपाय आहे. काय घरगुती उपाय सांग बरं जरा आम्हाला बी. मग ते तुम्ही काय करायला त्या पगारीच्या मागे लागाल्या हा आणि ते धावपळ 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 करायला ते आट्याचं पीठ आणून खायला. हा ते घरगुती उपाय आहे. त्या हाड दुखायचा, केस गळायचा, गुडघे दुखायचा. हा 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 ते तुम्ही खाय ना बी. ते खावं काय, हे खावं काय, हे खावं काय, ते खावं काय. हे बघा तुम्हाला घरगुती उपाय सांगतो. मग ऐकायचं असलं तर हे हेडीव करायला शेवटपर्यंत हेडीव बघायचा आणि 2-3 महिने करून बघायचा उपाय. घरगुती उपाय आहे. काय खर्चा नाही, पाणी नाही. हे काय वय माय? गहू गहू. हे काय वय? जवस होय जवस. हे जवस. हे काय वय? सोयाबीन. सोयाबीन. हे हरभरे. हा हे कसं कसं करायचं जरा सांग बरं आता. बघा नीट समजायचं ना. हा जितकी मंडळी आहे तितकी. हा हे शेवटपर्यंत हेडीव बघायचा, हा उपाय करून बघायचा हा आणि मग मला सांगायचं कसं ते कमी होईना ते. बर बर सांग बरं कस कस करायचं. हे बघ हे टाकायचं ह्या गव्हात हा आणि यानं केस गळणात, हा केस पांढरे होईनात, हा नदर कमी होईना, हा व्यवस्थित शिर राहते, हाडाच्या सांधी दुखण्यात. हा आणि हे बघ हे शरीराला पौष्टिक चांगलं राहते. सोयाबीन होय. हा आणि हे दणा परत टाकायचं आणि बार हमेच खाता. बर बर बर. हा आणि हे बघ हे हरभरे होत. हा हे शरीराला चांगलं राहते. हा याने सुद्धा ताकद वाढते. हा घोड्याला सुद्धा हरभरे ठेवतात. हा घोडा ताकदवान नाच आहे म्हणून. हा हे माणसाला ताकदीसाठी होय. बर जर टाकून आता कसं करायचं सांग बरं. आता टाकून हे बघ हे कालवायचं असं हे बघ हा मिक्स करायचं आणि पिशवीत भरून दळायचं, दळून आणायचं. अच्छा म्हणजे तुझं म्हणणं आहे दळून आणून याचं पीठ खायचं. हा याचं पीठ बार हमेश खायचं, तुटून द्यायचं नाही. बर 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 बर. हा काय माय काय होय ते कशानं मोजालीस? माझे शेअर भाई शेर होय काय? हा आणि शेरानं काय मोजालीस आता असं? हे शेरानं पहिलं काठी नव्हते, तराजू नव्हते. हा पाली, आदली, शेर, आश्चरा, पावशेरा, 9 टाका, 14 टाका आम्हाला हेच माप होते. हा मग हे मला कळणार त्या किलोचं म्हणून मी गावाकडून आणलं हे. बरं बरं किती रुपयाला दळण आहे किलो इथं? इथं 7 रुपयाला आहे, गावाकडं 1 रुपयाला किलो आहे. इथं 7 रुपयाला? हा इथं 7 रुपयाला. लय फरक आहे गावाकडं आणि इथला. हा 5 रुपयाला पाहिली आहे आपल्या गावाकडं. हा आता ह्याच्यात मोजून टाकायचं होय? हा या धर पिशवी अशी. हा